नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात मधाची बाटली असतेच, नाही का? पण आपण तिच्याकडे फक्त एक गोड पदार्थ म्हणून पाहतो. आता विचार करा की जर ती बाटली खरं तर एका शक्तिशाली औषधाची खाण असेल तर? हो, आयुर्वेदाच्या हजारो वर्षांच्या ज्ञानानुसार हे अगदी खरं आहे आणि आज आपण याच प्राचीन रहस्याचा उलगडा करणार आहोत. तर मग प्रश्न अगदी साधा आहे. मध म्हणजे फक्त गोडवा आहे का? आयुर्वेद आपल्याला सांगतं की या गोडव्याच्या पलीकडे एक जबरदस्त विज्ञान दडलेलं आहे आणि ते आपल्या कल्पनेपेक्षाही खूप खूप वेगळं आहे. चला, मधाच्या एका अत्यंत खास शक्तीबद्दल जाणून घेऊया. आयुर्वेदात यासाठी एक सुंदर शब्द आहे, योगवाही. आता योगवाही म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मध हा एका कुशल ड्रायव्हरसारखा आहे. तो ज्या औषधासोबत मिसळतो त्याचे गुणधर्म अनेक पटींनी वाढवतो आणि त्याला थेट शरीराच्या अगदी लहान लहान पेशींपर्यंत पोचवतो. म्हणजे बघा, मध फक्त स्वतः औषध नाही, तर तो दुसऱ्या औषधांना सुपर पॉवरफुल बनवणारा एक वाहक आहे. आणि म्हणूनच त्याच्या याच योगवाही शक्तीमुळे आयुर्वेदात मधाला अमृत समान मानलं गेलाय. तो सामान्य औषधांनाही एकदम प्रभावी बनवतो. चला तर मग पाहूया हे अमृत आपल्या आरोग्यासाठी नक्की कोणकोणते चमत्कार घडवू शकतं. आता आपण मधाचे असे 6 आरोग्यदायी उपयोग पाहणार आहोत जे आयुर्वेद आपल्याला शिकवतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे उपाय इतके सोपे आहेत की ते आपल्या रोजच्या जीवनाचा अगदी सहज भाग बनू शकतात. पहिला आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा उपयोग, सर्दी आणि खोकल्यावर आराम. मध, तुम्हाला माहिती आहे, नैसर्गिकरित्या कफ कमी करतो आणि घशातली ती जी खवखव असते ना, ती शांत करतो. त्यामुळे श्वसन मार्गाला एकदम आराम मिळतो. यासाठी एक एकदम सोपा घरगुती उपाय आहे. फक्त 1 चमचा मध घ्यायचा आणि त्यात चिमूटभर सुंठ पावडर किंवा काळी मिरी पूड मिसळायची. झालं. मधाचा स्निग्धपणा आणि सुंठ किंवा मिरीची उष्णता एकत्र येऊन तो चिकटलेला कफ मोकळा करतात आणि आपला श्वसनमार्ग पुन्हा खुला होतो. आता हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हो, गोड असूनही मध वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतो. आयुर्वेदानुसार मध शरीरातील अतिरिक्त चरबी, ज्याला मेद असं म्हणतात, ती कमी करायला खूप उपयुक्त ठरतो. याचा उपाय तर कित्येकांना माहीत असेल. रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्यायचा. हे मिश्रण आपलं मेटाबॉलिझम वाढवतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, पाणी कडकडीत गरम नको, फक्त कोमट हलवा. मधाचा तिसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे जखम लवकर भरून काढण्याची त्याची ताकद. मधात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल म्हणजेच जीवाणुनाशक गुणधर्म असतात, जे कुठल्याही प्रकारचा संसर्ग रोखतात. समजा किरकोळ भाजलं किंवा कापलं तर त्यावर थेट शुद्ध मध लावा. ते फक्त इन्फेक्शन रोखत नाही, तर जळजळ कमी करून जखम भरण्याची प्रक्रिया सुद्धा वेगवान करतं. जणू काही निसर्गाने दिलेलं हे एक फर्स्ट एड किटच आहे. आयुर्वेदात पचनशक्तीला अग्नी म्हणतात आणि असं मानलं जातं की हा अग्नी मंदावला की अनेक आजार सुरू होतात. तर मध हा या पोटातील अग्नीला प्रदीप्त करतो, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचतं आणि आपली पचनशक्ती सुधारते. ज्यांना अपचनाचा किंवा गॅसेसचा त्रास होतो ना, त्यांनी जेवणानंतर फक्त चमचाभर मध घेतला तरी खूप आराम मिळतो. कारण सुधारलेलं पचन हे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांनाही आपोआप दूर ठेवतं. आणि त्वचेसाठी तर मध हे वरदानच आहे. ते एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतं. म्हणजे ते त्वचेला ओलावा देतं आणि तिची कांती सुधारायला मदत करतं. यासाठी एक मस्त नैसर्गिक फेस पॅक बनवता येतो. मध आणि ताजा कोरफडीचा गर एकत्र करायचा. बस. मध त्वचेतला ओलावा टिकवून ठेवतो आणि कोरफड त्वचेला शांत करते. या मिश्रणामुळे त्वचेचा कोरडेपणा तर जातोच, पण चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमकही येते. आणि 6वा फायदा आहे रक्ताल्पता किंवा ॲनिमियामध्ये. मध रक्ताभिसरण सुधारतो आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवायला मदत करतो, ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो. ही एक अगदी सोपी सवय आहे. दररोज कोमट दुधातून किंवा पाण्यातून नियमितपणे मध घेतला तर रक्ताची कमतरता भरून काढायला मदत होते आणि दिवसभर एकदम फ्रेश आणि ताजेतवाने वाटतं. बरं, आत्तापर्यंत आपण मधाचे सगळे अमृततुल्य फायदे पाहिले. पण थांबा, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. आयुर्वेदानुसार मध वापरण्याचे काही अत्यंत कठोर नियम आहेत आणि हे नियम मोडल्यास फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतं. त्यामुळे हे नियम नीट समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आयुर्वेदातील ग्रंथ एक स्पष्ट चेतावणी देतात. गरम केल्याने मध विष समान होतो. आता याचा अर्थ असा नाही की ते लगेच प्राणघातक विष बनतं, तर उष्णतेमुळे त्याचे जे मूळ रेणू असतात त्यांची रचना बदलते
आणि यामुळे शरीरात आम म्हणजेच पचायला जड आणि विषारी घटक तयार होतात. दुसरा तितकाच महत्वाचा नियम, मध आणि तूप कधीही समान प्रमाणात म्हणजे 50-50 एकत्र करू नका. आयुर्वेदानुसार या दोन्ही पदार्थांचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि समान प्रमाणात एकत्र केल्यास ते शरीरात एक हानिकारक मिश्रण तयार करतात. त्यामुळे ते नेहमी विषम प्रमाणातच घ्या. उदाहरणार्थ 2 चमचे तूप आणि 1 चमचा मध. तर सर्वात पहिला आणि कधीही न मोडायचा नियम म्हणजे मध कधीही थेट आचेवर गरम करू नका किंवा उकळू नका. लक्षात ठेवा, उष्णतेमुळे त्याचे नैसर्गिक गुणधर्म नष्ट होतात आणि ते शरीरात पचायला जड बनतात, ज्यामुळे विषारी घटक तयार होऊ शकतात. आणि हाच नियम आपल्या रोजच्या सवयींनाही लागू होतो बरं का. म्हणजे मध कधीही कडकडीत गरम चहा, कॉफी किंवा उकळत्या पाण्यात मिसळू नका. जर पेयांमध्ये मध वापरायचाच असेल तर ते पेय थोडं कोमट होऊ द्या आणि मगच त्यात मध घाला. ही छोटीशी काळजी खूपच महत्वाची आहे. चला तर आजच्या चर्चेतले 3 सर्वात महत्वाचे मुद्दे पटकन लक्षात ठेवूया. पहिलं, मध हा फक्त गोड पदार्थ नाही, तर तो एक योगवाही आहे, एक शक्तिशाळी वाहक. दुसरं, सर्दी खोकल्यापासून ते वजन नियंत्रणापर्यंत त्याचे अनेक फायदे आहेत. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं, मध कधीही गरम करू नका आणि तुपासोबत समान प्रमाणात घेऊ नका. तर मग जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आयुर्वेदाचं हे प्राचीन ज्ञान लक्षात घेऊन आपण आजपासून आपल्या रोजच्या जीवनात मधाचा वापर कसा अधिक सजगपणे आणि योग्य पद्धतीने करू शकतो यावर नक्की विचार करा.